सलामीसाठी मैदानामध्ये पाहायला मिळते वीरबजरंग कारविले संघाकडून रोहित आणि त्याच्या समेत अजय. रोहित आणि अजय ही सलामीसाठी मैदानामध्ये. रोहित नाईक आणि अजय म्हात्रे हे दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज जतीन रहाणे. जतीन रहाणे गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. पॉवरप्लेचं पहिलं षटक पुन्हा एकदा त्याच्या हातामध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. तर सामोरं झालेलं फलंदाज रोहित नाईक. तर खेळाला सुरुवात करायचं आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील आपण देखील उशीर करायचा नाही. टाइम सेट केला जातोय पहिला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर. इथे मात्र इनसाइड आउट अगदी एक्स्ट्रा डोक्यावरून चेंडू निघून जात आहे डीप एक्स्ट्रा झोनमधून सीमा पार चौकार. पाच वाजून 16 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर जयेश तांगडे देखील टायमिंग नोट करतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला यानंतर फलंदाजी करायची आहे. इथे मात्र जोरदार अपील पंचाचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद पायच्या रूपाने LBW पग बाधा. अगदी योग्य निर्णय या पंचांचा पाहायला मिळतोय. कारण बरोबर एस्टेनच्या मधोमध फलंदाज सापडला होता आणि या पायच्या रूपाने पहिला फलंदाज बाद होतोय या कारविले या संघाचा. न्यू बॅटर लवेश नाईक येतोय. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय या रोहित नाईक हा LBWच्या रूपाने बाद झालेला आहे. तर नवीन फलंदाज आता मात्र लवेश नाईक वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. 4 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. आजच्या दुसऱ्या दिवसामधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. रणवीर 11 वीरबजरंग कारविली विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार या दोन संघामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक गोलंदाज आवाज स्पोर्ट्स भिनार संघाकडून जतीन रहाणे हाताळतोय आणि त्यांनी या पहिला फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला पाठवलेला आहे. जतीन रहाणे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यावेळी सामना करेल फलंदाज लवेश नाईक. इथे मात्र सुरेख चेंडू पूर्णपणे बीट चकित केलेला आहे. फलंदाजाला वेगाने चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर धाव प्लेकर 4 धावा. पहिल्या चेंडू चौकार त्यानंतर विकेट आणि त्यानंतरचा हा चेंडू निर्धाव. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आवाज स्पोर्ट्स भिनार विपक्ष वीरबजरंग कारविले या दोन संघामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. जतीन रहाणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वस्टंप गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला आहे. चेंडूला एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. थ्रो तेवढा चांगला नाही आणि परिणामस्वरूप 2 धावा देखील फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने संघाची धावसंख्या 6. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रणवीर 11 वीरबजरंग कारविले संघ आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ या जतीन रहाणे पहिलं षटक हाताळतोय. वैयक्तिक पहिला आणि या सांघिक पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुढील चेंडू उलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला स्केअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्कोरलेग रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल मात्र त्याला बीट करून चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार.
आणि चौकारीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. 10 धावा डबल डिजिटमध्ये धावसंख्या पाहायला मिळते. 1-10 पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण आयोजित सुमित शेट्टी मात्र चषक 20-25 हे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधता आलं नाही. खरं तर बॅटवर बरोबर घेता आलं नाही चेंडूला. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने पहिल्या षटकाची समाप्ती दिली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर रणवीर 11 वीरबजरंग कारगिल संघाची धावसंख्या 1-11 धावा. एक फलंदाज बाद 11 धावा आणि एका षटकाची समाप्ती. अगदी 11चा आकडा नक्कीच स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. नेल्सन धावसंख्या सध्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहे. आकड्यांचा खेळ देखील पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये कधी कधी आपण बघितलं तर 11-11-11. कारण या दिवशी जर बघितलं तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघाला बरोबर दुपारी 11:11 11 षटकामध्ये 111 धावांची जिंकण्यासाठी आवश्यकता होती. हा खेळ देखील क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळाला होता. योगायोग. आणि इथे देखील आपण बघतो एक फलंदाज बाद झालेले, 11 धावा झालेल्या आहेत आणि या संघाची धावसंख्या 11 आणि एका षटकाची समाप्ती झालेली आहे. जयेश वखारे गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. तर सामना खेळ फलंदाज लवेश नाईक ज्याच्या बॅटमधून एक चौकार देखील पाहायला मिळाला आणि वैयक्तिक 7 या धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला अजय म्हात्रे, जयेश वखारे बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्रक्षी तिथे सज्ज आहे. डीप स्क्वेअर लेग रिजनला प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 12 धावा. बारा या आकड्याचा देखील इतिहास आहे. ज्यावेळेस आपण बघितलं तर युवराज सिंगचा जर्सी नंबर 12, त्याचा जन्मदिवस देखील 12 डिसेंबर आणि बरोबर 12 चेंडूमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात फास्टेस्ट 50 ठोकण्याचा देखील विक्रम केलेला आहे. आणि सध्या संघाची धावसंख्या कारगिल संघाची पाहायला मिळते ती धावफलकावर 12 धावा. इथे मात्र चेंडूला लॉप केलेला लॉफ्टेड फटका, हवाई फायर हा चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरून सीमाच्या बाहेर. या षटकरी संघाची धावसंख्या वेगाने वाढते, 18 वर पोहोचते. वीरबजरंग कारिवली विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार या दोन संघांमधील आजच्या दुसऱ्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जयेश वखारे विनार संघाकडून दुसरं षटकात आलतोय. पुन्हा एकदा फोर्स केलेला चेंडूला, यावेळी मात्र मिस टायमिंग, क्षेत्रक्षक चेंडू खाली झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल. दुसरा हादरा रणवीर 11 वीरबजरंग कारिवली संघाचा फलंदाज अजय म्हात्रे जाईल डगवरच्या आश्रयाला. दोन्ही सलामीचे फलंदाज दोन्ही पॅव्हलियनमध्ये परतल्या. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय जितीन पाटील. धर्मराजा चषकामध्ये या प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. बाईकचा मानकरी देखील नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला होता. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 18 धावसंख्या स्थिर आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जयेश वखारे दुसरं षटकात आलतोय तर सामोरे जाईल फलंदाज जतीन पाटील. त्याच्या दुसऱ्या दिवसामधील हा शेवटचा सामना कारिवली विपक्ष भिनार या दोन संघांमध्ये पाहायला मिळत आहे. इथे समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये मिड ऑफ रिझनमध्ये थोडंसं मिसफील पाहायला मिळते. दुसरी धावण्याचा प्रयत्न, डायरेक्ट निशाणा आणि काम तमाम. लवेश नाईक याला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. तिसरा फलंदाज रनआउट
रनआउट चेंडूपाने संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळेल ते ती 19 धावा. नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर येतोय विवेक. या फलंदाजांनी नक्कीच मागील सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला होता. ज्यावेळी संघ अडचणीत होता खरं तर या जोडीने तो सामना कारिवली संघाला जिंकून दिला होता. पहिल्या सामन्यामध्ये त्यांची भागीदारी नक्कीच निर्णायक ठरली होती. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न वेग भन्नाट आणि इथे मात्र टायमिंग साधलं नाही फलंदाजाला. धावसंख्या स्थिर धावफलकावर 19 धावा. जतीन आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला तर नॉन स्ट्रायकरला विवेक पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जयेश वाखारी या भिनार संघाकडून दुसरं षटक चालतोय तर पुन्हा एकदा सामना केला फलंदाज जतीन पाटील. इथे मात्र रिव्हर्स फटका क्षेत्ररक्षित इथे सज्ज आहे आणि बिग ब्लो मोठा मासा करायला लागतो. मॅन इन फॉर्म. नक्कीच आश्चर्य वाटतो त्याला देखील की हा झेल कशा प्रकारे झालेला आहे. जतीन हा बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विवेक नाईक पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक त्याने पटकावलं होतं. विस्फोटक फलंदाजी केली होती. प्रणव भोईर बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक घेऊन आलेलं आहे तर समोर झाले फलंदाज विवेक नाईक. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आखो टप्प्याचा चेंडू होता खरं तर पुरेपूर फायदा उचलता नाही फलंदाजाला. प्लेअर मिस. जतीन चौधरी यांच्याकडून प्रणव भोईर यांनी कुठल्या प्रकारची हॅट्रिक केली तर 500 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी जाहीर झालेलं आहे. अगदी विकेट हॅट्रिक चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक प्रणव भोईरसाठी ही संधी आहे. पुन्हा एकदा प्लेयर मेस गुडलँड स्पॉटवर हा चेंडू देखील पेच झाला होता. निघून जातोय या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली सुरुवात आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून प्रणव भोईर करताना पाहायला मिळतोय. सलगचे 2 चेंडू निर्धाव त्याने हाताळलेले आहेत. या ओव्हर नंतर आपण सत्काराकडे देखील वळणार आहोत. हे षटक समाप्तीनंतर आपण सत्कार घेणार आहोत. पुन्हा एकदा प्लेयर मेस इथे मात्र जोरदार आपल्याला नाही. यस पंचाचं बोट आकाशाकडे एजन गॉन. वेग नाईक याची गेली संपुष्टात. पाच फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज आता मात्र अमोल येतोय. धावसंख्या स्थिर आहे धावपलीकडे 19 आणि 5 फलंदाज तंबूच्या आसरेला गेलेले आहेत. निम्मा संघ डगआउटमध्ये परतलेला आहे. प्रणव विकेट प्राप्त करताना आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. कुठल्या प्रकारचे धाव खर्च केले नाही प्रणव भोईर याने. प्रणव भोईर
राईट मोर द स्टंप. इथे मात्र लॉप केलं चेंडूला, लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. मात्र या पाहू शकता मोका भी द्या और छक्का भी द्या. अमोलच्या बॅटमधून हा षटकार आणि षटकाराने संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 6 वाढून होती. धावफलकावर 25 धावा. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी सध्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. तर बोलूया आपण सत्काराकडे. आपल्यामध्ये प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर बोलूया आपण आपल्याकडे वेळ सत्काराकडे. आपल्यामध्ये आज प्रमुख उपस्थिती आपण पाहतोय. मंगेश टावरे साहेबांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. तर मित्रांनो, दिवे गावाचं नाव ज्यांनी नक्कीच तालुका क्रिकेटमध्ये उज्ज्वल केलेले असे उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतो. अरविंद पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. लसित मलिंगा या नावाने नक्कीच त्यांची ओळख होते आणि मिथ स्पोर्ट्स कडून BC4 फॉर्मॅटमध्ये नेहमीच त्यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. अरविंद पाटील यांचा हेतूची सन्मान इथे केला गेलेला आहे. त्यांचे सुपुत्र सध्या करण पाटील नक्कीच चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात ग्रामीण आणि सिटी क्रिकेटमध्ये. व्यापीठाचं दृश्य आपण पाहतोय. अरविंद पाटील एक उत्कृष्ट गोलंदाज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर इतर मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. हेमंतजी मेटकर यांना देखील आपण पाहू शकता. आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ पूर्ण विकी टावरे यांना देखील आपण पाहू शकता. व्यापीठावर अनेक मान्यवर आपण पाहतोय. त्यानंतर आमचे आधारस्तंभ विक्रांत इताडकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण प्रथम द्वितीय तृतीय मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच आणि बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर या सर्व ट्रॉफीज आपण पाहतोय. ज्या ट्रॉफीज त्याने आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत त्यांना देखील आपण पाहू शकता. खेळ थांबलेला आपण पाहतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 25 धावा 25. दुखापत जर गंभीर असेल तर नक्कीच आपण बदली खेळाडू मैदानामध्ये उतरवायचा आहे. ऋषी इताडकर यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांना देखील आपण व्यापीठावर पाहू शकता. इतर मान्यवर देखील आपण पाहू शकता ज्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेली आहे. तर सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज प्रणव भोईर गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामनागर फलंदाज अमोल ज्याने षटकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा वाईट कारण दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. सिंगल संघाची धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 26 धावा 26. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय रणवीर 11 वीरभजन कारिवली विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार या दोन संघामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे प्रणव भोईरच्या माध्यमातून. हा चेंडू देखील निर्धाव. चांगली वापसी आपण पाहतोय या षटकाराने वाईट नंतर करताना प्रणव भोईर. हा चेंडू निर्धाव आहे. या षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण आयोजित ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. सुमित शेट्टी मात्र चषक 2025.
यावेळी मिस टाईम फटका रिस्ट्रिक्शन चेंडू खाली आणि विकेटचं पतन अमोलला हा देखील बाद होताना कारिवली संघाला आणखीन एक हादरा. तिसऱ्या षटकाची देखील समाप्त झाल्या. 3 षटकाची समाप्तीनंतर रणवीर इलेव्हन वीरबजरंग कारिवली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 26 धावा आणि 6 फलंदाज जे बाद होऊन फॅनमध्ये परतलेले आहेत. आता मात्र शेवटच्या षटकाचा खेळ सुरू होईल आणि शेवटचं षटक रोहन भोईर त्यांच्यासाठी सज्ज होतोय. तर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय 8व्या क्रमांकावर कारिवली संघाकडून हरेश. रोहन भोईर शेवटचे षटक हाताळण्यासाठी तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर सामना करेल फलंदाज विपुल ज्याने आतापर्यंत एकाही चेंडूचा सामना केलेला नाही. दोन्ही फ्रेश बॅटर सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. समोर खेळलेल्या चेंडूला ऑन्ड्रेचा फटका डीप पेंटॉल रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे प्रणव भोईरच्या रूपाने. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढते 27 27 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या 5 चेंडूचा खेळ इथून शिल्लक असणार आहे या डावामध्ये. पुन्हा एकदा समोर खेळलेल्या चेंडूला हा चेंडू देखील व्ही सेफमध्ये. यावेळी मात्र डीप मिड ऑफ रिझनमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज धावचित. येतोय 7 फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 28 धावा. 28 वर 7. फुलटा चेंडूचा फायदा उचलता आला नाही. खरं तर मिडविक रिझनमध्ये खेळायचं होतं मात्र चेंडू जातोय या मिड ऑन रिझनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज आणि या बॅटिंग साईडने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे भीमरसाठी. फेअर डिलिव्हरी. बॅटिंग साईडने आपला रिव्ह्यू मात्र गमावलेला आहे आणि यानंतर बॅटिंग साईडला आता मात्र रिव्ह्यू घेता येणार नाही. धावसंख्या धावपलकावर 29 धावा 29. शेवटच्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. रोहन भोईर शेवटचं षटकात आलतोय. जोरदार अपील पंच संमत नाहीत. एक रन दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. मुख्य पंचांचा लेग पॅचचा इशारा होता. आव्हान त्याच रूपाने धाव आणि अव्वंतर धावने धावपलमध्ये बदल होतोय. धावसंख्या 30 धावा 3 शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामधील पुढील चेंडू अगदी सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. जे चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. धावसंख्या स्थिर धावपलकावर 30 धावा आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. कारिवली विपक्ष भिनार या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. रोहन भोईर शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे. इथे मात्र चेंडू शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ देखील इथे समाप्त झाला. निर्धारित 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना नीलम नाईक आणि लवेश नाईक फॅम टीम रणवीर इलेव्हन वीरबजरंग कारिवली संघाने किरण रमेश भोईर फॅम टीम आवाज स्पोर्ट्स भिनार संघासमोर जे लक्ष ठेवलेलं आहे ते 32 धावांचं आणि 32 या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, काय घडेल आणि काय बिघडेल
देखते आज की शाम किस टीम के लिए नाम बताने के लिए आ रहे। सेकंड इनिंग की कहानी सुनते वॉइस ऑफ सरवली विशाल पाटील की जुबानी। मित्रांनो उद्या आमचं शेड्यूल ठीक 9 वाजता सुरू होईल। उद्या पहिला सामना यशवंतस्मृती राहणार आणि सोनादेवी टेमघर या दोन संघामध्ये पाहायला मिळेल आणि या दोन्ही संघांनी बरोबर पावणे 9 वाजता रिपोर्ट करायचा आहे। तरच 5 षटकांचा सामना खेळवला जाईल, अन्यथा षटके कपात केली जातील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची। यशवंतस्मृती राहणार आणि सोनादेवी टेमघर या सामन्याने उद्याच्या शेड्यूलला सुरुवात होईल। उद्या दुसरा सामना सिद्धिविनायक अंजूर विपक्ष जवाहरमान ताडाली। नक्कीच जर वेळेवर तुम्हाला दिलेला वेळ आहे त्या वेळेवर जर सामने सुरू झाले तरच जास्तीत जास्त षटकांचे असतात 5 षटकांचे सामने खेळवले जातील। तर बोलूया आपण सेकंड इनिंगकडे। सेकंड इनिंगमध्ये आवाज ऐकूया आपण वॉइस ऑफ सरवली। क्या बात आहे, वॉइस ऑफ पूर्ण विकेट आवर यांचा। हॅलो, धन्यवाद धुमाळ सर। चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे। आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय। पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालेला आहे। हॅलो 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 चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर। सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे। निर्धारित नक्कीच 32 धावांचे आव्हान समोर ठेवलेले आहे, ते म्हणजे वीर बजरंग कारवली या संघाने आवाज भिनार या संघासमोर। आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे। दोन्ही एक चांगले संघ एकमेकांसमोर उभे येऊन ठाकलेले आहेत। सायंकाळच्या सत्रामध्ये मी सर्वप्रथम सर्व क्रीडारसिक क्रीडा प्रेमी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सर्व मान्यवर तसेच या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा आयोजित सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 मध्ये सर्वांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे। 24 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे। कालच्या दिवसामध्ये आपण या समालोचन कक्षामध्ये आवाज ऐकला होता, ते म्हणजे आमचे वरिष्ठ समालोचक आमचे गुरुवर्य सन्माननीय डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचं, त्याचबरोबर वॉइस ऑफ सरवली विशाल पाटील। पहिला चेंडू यावेळेचा फोर्स केला होता, चेंडू जातोय डीप कव्हर सीमारेषेकडे, नॉन स्टॉप सीमारेषा पार चौकार। पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार, डीप कव्हर सीमारेषे बाहेर जातोय, 4 धावांसाठी चौकार। स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय 4 धावांशी फलंदाज प्रणव। यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे, चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर, 4 धावांसाठी चौकार। नक्कीच अतिशय प्रेक्षणीय फटका, लागोपाठ 2 चेंडूवर 2 चौकार लागत आहेत। वायडिश लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट सीमारेषे दरम्यान 4 धावांसाठी धावसंख्या
4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 8. काहीशी घाई दिसतीये आवाज भिनार या संघाला हा सामना जिंकण्याची. पुन्हा एकदा जतीन सज्ज होतोय. काहीसा मागडा ठरतोय या षटकामध्ये. यावेळेस बॅटची अप्पर कट. चेंडू जातोय डीप थर्डमॅन सीमारेषे बाहेर. लागोपाठ 3 चौकार. काय फलंदाजी करतोय. अतिशय प्रेक्षणीय फलंदाजी पाहायला मिळते प्रणव याच्या माध्यमातून. जतीन याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेताना आपण पाहतोय पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार खेचलेले आहेत. पुन्हा एकदा जतीन सज्ज होतोय ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी. पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि जातोय चेंडू सीमारेषा पार. लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. लाजवाब होता त्या फटक्या मागे. फक्त टायमिंगच्या जोरावर चेंडू सीमारेषे बाहेर गेला होता. पुन्हा एकदा जतीन सज्ज होतोय. यावेळेस काहीसा आपल्या रनअप मध्ये चुकतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. धावसंख्या 18. 32 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय आवाज भिनार संघ. रिव्हर्सचा फटका. चेंडू जातोय आणि नक्कीच डीप कव्हर पॉइंट सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय फलंदाजी करतोय. 24 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत आणि फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस नक्कीच घुटना टेक फटका मारण्याचा प्रयत्न होता. सर्कलमध्ये चांगले क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 25. काय सुरुवात केलेली आहे प्रणवने. नक्कीच प्रणव याने चौकारांची हॅट्रिक साध्य केली होती आणि त्या चौकारांच्या हॅट्रिकसाठी जतीन चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. काय फलंदाजी केलेली आहे मागच्या षटकात जर विचार केला तर जतीन याच्या गोलंदाजीचा चांगला खरपूस समाचार घेतलेला आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 25 धावा आणि नक्कीच विजयाकडे वाटचाल करतोय तो म्हणजे आवाज भिनार संघ. आणि नक्कीच या सामन्यामध्ये फक्त आवाज येतोय तो म्हणजे प्रणव याचा. आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर पाहू शकता आमच्या पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाचे सर्वेसर्वा विक्रांत नरेश शिताडकर ग्रामपंचायत पूर्णाचे विद्यमान सदस्य आहेत. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेले चेंडू जातोय पॉईंट रिजनमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाहीये. त्या दरम्यान 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 27. 27 फॉर द लॉस ऑफ. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. पहिली सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर स्थिर आहे. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. आजच्या दिवसामध्ये आपण नक्कीच आमच्या समालोचन कक्षामध्ये आवाज ऐकलात आमचे सहकारी समालोचक धुमाल सरांचा. आणि क्या बात आहे. या इथे षटकार आणि सामना जिंकतोय आवाज भिनार. अभिनंदन अभिनंदन आवाज भिनार अँड मेनी हार्ड लक वीर बजरंग कारविली संघ. चला मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय.